श्री स्वामी समर्थ सर्वांना. वरद महालक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी केले जाणारे व्रताला वरद महालक्ष्मी व्रत असे म्हटले जाते बघा. आणि यावर्षी आपल्याला 2 पौर्णिमा आलेल्या आहेत बघा. गुरुवारी एक म्हणजे 27 तारखेला एक आणि 28 तारखेला एक आलेली आहे. आणि 28 तारखेला पौर्णिमा आहे आणि याच दिवशी आपल्याला वरद महालक्ष्मीचे व्रत करायचे आहे. हे व्रत कसे करावे आणि हे व्रत करताना कोणते नियम पाळावे, चला तर मग पाहूया. हे व्रत आपण सकाळी करायचे असते आणि संध्याकाळी लगेच उद्यापन करायचे असते. एका दिवसाचेच असते किंवा आपण संकल्प करून आपल्याला 7, 11 वेळा, 21 वेळा असेही करता येते हे व्रत. त्याच्यामुळं आपली पूजा जेवढी सकाळी होईल ना तेवढी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर होईल तेवढं आपल्या घरात दिवसभरात लक्ष्मीचा वास राहत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर आपल्याला सर्व काही अंघोळ ते सुचिरभूत होऊन आपल्याला पूजेला लागायचं आहे. आपण जिथे पूजा मांडणार आहे तिथली जागा आपण आधी स्वच्छ करून घ्यायची आहे. स्वच्छ करून एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर लाल वस्त्र अंतरायचं आहे बघा आपल्याला. आणि हे लाल वस्त्र अंतरल्यानंतर ना आपल्याला त्याच्यावर आपल्याला आपल्या लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर ठेवायचा, नसेल तर मूर्ती ठेवली तरी चालते किंवा अष्टमहालक्ष्मीचे फोटो असेल तर तोही ठेवला तरी चालतो बघा. नंतर ना आपल्याला छोटा एक म्हणजे आपल्याला कलश घ्यायचा आहे. कलशात पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर आपल्याला छोटीशी अशी खाली गव्हाची किंवा तांदळाची रास करायची आहे. त्याच्यावर तुम्ही अष्टदल कमलसुद्धा काढू शकता किंवा नुसतं अशी रास केली तरीसुद्धा चालू शकते. त्याच्यावर आपल्याला पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, लाल सुपारी, एक फूल टाकायचे आहे. आणि नंतर ना आपल्याला त्याच्यावर हे पाण्यानं भरलेला नारळ ठेवायचा आहे. आणि हा नारळ ठेवताना आपण ह्याच्या आंब्याच्या ढाळ्या जरी ठेवले तरी चालते किंवा खाऊची पानं जरी ठेवली तरी चालतात बघा. नंतर आपल्याला त्याला छान असं हळदी, कुंकू, अष्टगंध लावून हे करायचं आहे. आणि तांब्याला स्वस्तिक काढायचे आहेत आणि उभ्या रेषा ओढायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता सध्या बघा मुकुट येतात बघा. मुकुट पण तुम्ही लावू शकता. नंतर आपण ते साडी ते पण घालू शकता. आणि ते सर्व काही आपल्याला छान असे दागिने ते घालून मुकुट घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला गजरा, हार, पुन्हा आपल्या गळ्यातील सगळे अलंकार घालून छान असं सजवायचं आहे. नंतर एकीकडे आपल्याला गणपतीची मूर्ती आणि श्रीयंत्र ठेवायचं आहे. आणि दुसरं बघा आपल्याकडे एक जर अष्टलक्ष्मी कलश असेल ना तर खूप छान आहे बघा. तो घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला अष्टलक्ष्मी कलश नसेल ना तरी आपल्याला साधा एक तांब्या घ्यायचा आहे दुसरा. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पूजा सुरू करताना आपल्याला पहिल्यांदा गणपतीची पूजा करायची आहे बघा. आपल्याला म्हणजे सगळ्या पूजा करायच्या अगोदर आपल्याला गणपतीची सुरुवात करायची आहे. नंतर आपल्याला एक असं छोटंसं ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत. अक्षता ठेवून आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीच्या मूर्तीला छान असा पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करून नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून छान अशी मूर्ती अभिषेक करून आपल्याला तिथं ठेवायची आहे बघा. नंतर आपल्याला त्या गणपतीला हळदी, कुंकू, लाल फूल, दुर्वा, वस्त्रमाळ असं सर्व काही व्हायचे आहे. नंतर आपल्याला जर फोटो ठेवलेला असेल तर फोटो स्वच्छ करून त्या हळदी, कुंकू, छान असं हार, गजरा वगैरे घालायचा आहे. आणि जर मूर्ती आपण ठेवलेली असेल तर ती मूर्ती आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहे. त्याच्यावर अक्षता व्हायच्या आहेत. नंतर आपल्याला पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्त 1 वेळा, 3 वेळा किंवा 7 वेळा किंवा 11 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही म्हणू शकता. कमीत कमी आपल्याला 3 वेळा तरी म्हणायचं आहे बघा. आणि जर तुम्हाला हे श्रीसूक्त येत नसेल तर मोबाईलमध्ये लावू शकता किंवा
ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा तुम्ही जप करत महालक्ष्मीला अभिषेक करून स्नान घालून स्वच्छ असं केल्यानंतर आपल्याला छान असं हळदी कुंकू, आपल्याला गजरा व्हायचा आहे, नंतर ना आपल्याला वस्त्र व्हायचे आहेत आणि महालक्ष्मीला अत्तर खूप आवडते बघा, त्याच्यामुळं आपण महालक्ष्मीला अत्तरसुद्धा लावू शकतो बघा इथं. आता हे सर्व केल्यानंतर आपल्याला वरद महालक्ष्मीचे व्रत आपण एका दिवसात उद्यापन करायचे असते, त्याच्यामुळं आपण जेवढी होईल तेवढी सकाळ सकाळ आपल्याला 9च्या आतमध्ये ही पूजा पूर्ण करून घ्यायची आहे बघा. आणि मग म्हणजे दिवसभरात आपल्याला घरात लक्ष्मीचा वास राहत असतो, त्याच्यामुळे लवकरात लवकर ती पूजा करून घ्यायची आहे. आणि आता दुसरं म्हणजे एकीकडे आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्राची पण हळदी कुंकाने पूजा करायची आहे. जर आपल्याला पितळाचं असेल तर त्याला पण साध्या पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. नंतर अभिषेक करून स्वच्छ करून आपल्याला स्थापन करून त्याच्या हळदी कुंकू लावायचं आहे, करायचं आहे. तुम्ही तिथं आपल्याला कुंकू अर्चनसुद्धा करू शकताय बघा त्या ह्याच्यावर श्रीयंत्रावर. नंतर श्रीयंत्र ते ठेवल्यानंतर आपल्याला दुसरा एक कलश घ्यायचा आहे, मी सांगितले बघा. दुसरा एक कलश घेऊन आपल्याला तुम्ही साधा कलश घेऊ शकता किंवा महालक्ष्मीचा कलश घेऊ शकता. त्याच्यात आपल्याला तांदूळ भरायचे आहेत बघा. आपल्याला काटोकाट असे तांदूळ भरायचे आहेत. आणि तांदूळ आता आपल्याकडे चांदीची लक्ष्मी असते बघा, ती तुम्ही त्याच्यात ठेवू शकता. किंवा आपण त्याच्यात बघा आपल्याकडे चांदीच्या काही वस्तू असतील तर ते ठेवू शकता. म्हणजे आपल्याला फूल असतं किंवा हळकुंड असतं किंवा जास्वंदीचं फूल असतं आपल्याकडं चांदीचं, ते ठेवू शकता. आणि जर नसेल आपल्याकडं तर आहे ना ते मोती पोवळे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्याच्यात टाकू शकता तुम्ही तांदळामध्ये. नाही का आपल्याकडं काहीच नसेल तर आपल्याकडे जी काही उपलब्ध आहे चांदीची वस्तू ती ठेवू शकता बघा. कारण की महालक्ष्मीला चांदी खूप म्हणजे खूप प्रिय आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला चांदीच्या वस्तू ठेवायच्या आहेत. तर तुम्ही म्हणजे सुपारी, हळकुंड, विलायची, पुन्हा लवंग असे ठेवू शकता बघा. नंतर लक्ष्मीचा आपल्याला कॉईन असतो तो कॉईन ठेवू शकतो. नंतर म्हणजे ज्या काही चांदीच्या वस्तू आहेत ना महालक्ष्मीला अर्पण केल्या जातात ना, त्या तुम्ही त्या कलशामध्ये ठेवू शकता. गुंजा महालक्ष्मीला अतिप्रिय आहेत बघा. मोती पोवळे हे सर्व वस्तू आपल्याला त्या कलशात ठेवायच्या आहेत बघा. तुम्ही कवड्या पण ठेवू शकता. कवड्या पण माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, त्याच्यामुळं त्या कवड्या पण त्या कलशामध्ये ठेवू शकता बघा. आता ते कलश आपल्याला वरी आपण पाटावरती पूजा आपण स्थापन केली, त्याच्यानंतर आपल्याला खाली एक ताट ठेवायचं आहे किंवा एक छोटासा पाट जरी ठेवला तरी चालतो. त्याच्यात आपल्याला आहे ना अष्टदल कमल काढायचं आहे. आपल्याला ह्याच्याने आपण तांदळाने काढू शकतो किंवा गव्हाची नुसती रास ठेवू शकतो. त्याच्यावर आपल्याला हा तांदळाने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्याला चांगलं छान असं स्वस्तिक काढा. आणि जर अष्टलक्ष्मी असतील तर त्या अष्टलक्ष्मीची आपल्याला हळदी कुंकू लावून आपल्याला छान अशी पूजा करायची आहे बघा. महालक्ष्मीला हलकं असं अत्तर किंवा सुगंध खूप छान असतो, त्याच्यामुळे म्हणजे आवडतो. त्याच्यामुळे आपल्याला छान अशी अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा असे दोन्ही दिवे लावायचे आहेत आपल्याला. आणि हे दिवे लावल्यानंतर ना आपल्याला बघा या दिवशी महालक्ष्मीची ओटीसुद्धा भरली जाते बघा. तुमची जर इच्छा असेल तर महालक्ष्मीची वरद महालक्ष्मीच्या दिवशी व्रताच्या दिवशी ओटी भरली जाते. त्याच्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्याला छान अशी नवीन साडी घ्यायची आहे, त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, त्याच्यावर खोबऱ्याची वाटी, हळकुंड, सुपारी ते ठेवायचे आहे. नंतर ना त्याच्यावर आपण तांदूळ ते ठेवू शकता. बांगड्या जे काही आपल्याला अलंकाराच्या वस्तू आहेत, शृंगाराच्या वस्तू आहेत त्या ठेवू शकता बघा. आपल्याला तुम्ही मंगळसूत्र ठेवू शकता, त्याच्यात बांगड्या, पुन्हा म्हणजे हळदी कुंकू हे सर्व काही वस्तू आपल्याला त्याच्यात ठेवायच्या आहेत. आणि हे ताट आपल्याला देवीसमोर ठेवायचं आहे. आणि आपल्याला नमस्कार करून आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा की माझ्या घरात सुख शांती समृद्धी लाभू दे आणि लक्ष्मी माते तुझा वास माझ्या घरात नेहमी असाच राहू दे. आणि मला कधीही पैशाची चणचण भासू देऊ नको. आणि संकट आले तरी तसेच लगेचच पळवून लाव. तुमची कृपा माझ्या घरावर नेहमी राहू दे.
अशी प्रार्थना करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे बघा. आता नैवेद्य या दिवशी आपल्याला 21 प्रकारचे दाखवायचे असतात, म्हणजे 21 प्रकारचे पदार्थ करायचे असतात. आता तुम्ही केळी, पुन्हा फुटाणे, खडीसाखर, काजू, बदाम, मनुके असे खूप असे पदार्थ महालक्ष्मीला आवडतात बघा. डाळिंब पण खूप आवडतं आपल्याला. 5 फळं तर ते ठेवायचीच आहेत तिथं. केळी ते 5 फळं ठेवायचेच आहेत. तुम्ही फळामध्ये प्रकार वाढवू शकता आणि ते सर्व काही ताटात ठेवायचं आहे बघा आपल्याला. आणि आजूबाजू सर्व काही त्याच्यापुढं आपल्याला पदार्थ मांडायचे आहेत. तुम्ही बासुंदी, पेढे, पुन्हा जे काही आपल्याला गोड पदार्थ करता येतील तेवढे 21 पदार्थ करायचे आहेत बघा. आणि आपल्याला लगेच गोळा होतात 5 पदार्थ. 5 फळाचे 5 पदार्थ होतात. केळी एक 6. नंतर आपल्याला महालक्ष्मीला खूप असे डाळिंब आवडते. डाळिंब सोलून तुम्ही ठेवू शकता. फुटाणे, पुन्हा बासुंदी, पेढा, हे सर्व प्रकारचे गोड पदार्थ आपण त्या महालक्ष्मीसमोर मांडू शकतो बघा. आता हे व्रत कोणी करावे? हे व्रत कोणीही केले तरी चालते. लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी आणि आपलं सौभाग्य अखंड टिकावं याच्यासाठी स्त्रिया आपल्या घरातील संसार चांगला चालावा यासाठी हे स्त्रिया व्रत करत असतात बघा. पण कुमारिकांनी सुद्धा हे व्रत केले तरी चालू शकते बघा. आणि हे बघा काही जणांचा हा प्रश्न असतो की खूप पैसा येतोय पण घरात टिकत नाही पैसा. याच्यासाठी सुद्धा आपल्याला संकल्पयुक्त आपण 5, 7 किंवा 11 वरद महालक्ष्मीचे शुक्रवार करू शकतो बघा. दरवर्षी श्रावणात आले तर हे शुक्रवार आपण तसेच करून आपल्याला लगेच लगे एका दिवसात उद्यापन करायचे असते बघा. आता आपल्याला छान असा धूप आरती करून आपल्याला छान प्रसन्न मनाने आणि अंतःकरणाने आपल्याला आरती करायची आहे. आरती केल्यानंतर आपल्याला क्षमा याचना पण करायची आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा महालक्ष्मी माते म्हणून नंतर करायचं आहे. नंतर आपण तुम्ही श्रीसुक्त, कनकधारा स्तोत्र असे महालक्ष्मीला प्रिय असणारे स्तोत्रसुद्धा म्हणू शकताय बघा. आणि ते येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं तुम्ही दिवसभर म्हणायचं आहे. या दिवशी तुम्हाला उपवास ठेवायचा आहे. आणि उपवास जर आपल्याला जमत नसेल तर आपण फराळीचं खाऊ शकतो, पण मिठाचं खायचं नाही बघा. फळ, ज्यूस वगैरे तुम्ही खाऊ शकता. नंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळात आपल्याला तुम्ही 5, 7 किंवा 11 सुवासिनींना बोलवायचं आहे. बोलवून आपल्याला यथाशक्ती त्यांचा सत्कार करायचा आहे, मान सन्मान करायचा आहे बघा. आता मान सन्मान करताना तुम्ही ब्लाऊज पीस घालू शकता किंवा आपण नुसते केळी आणि पान सुपारी पण देऊ शकता. तुमची इच्छा यथाशक्तीनुसार करायचं आहे आपल्याला बघा. तुम्ही ब्लाऊज पीस घालायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे, गजरा द्यायचा आहे, सर्व काही शृंगाराचे अलंकार देऊन आपल्याला मान सन्मान करायचा आहे. आपल्या घरात दुधाची खीर या दिवशी झालीच पाहिजे बघा. म्हणजे तांदळापासून बनलेली खीर महालक्ष्मीला अतिप्रिय आहे. दुधाची खीर तुम्ही दुधाची आणि तांदळाची खीर तर या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून आलेल्या स्त्रियांना ही खीर देऊ शकता प्रसाद म्हणून. किंवा तुम्ही घरात जो काही पदार्थ म्हणजे जेवणासाठी केलेले आहेत ते पदार्थ तुम्ही त्यांना जेवण्यासाठी सुद्धा देऊ शकता बघा. अशा प्रकारे याने आपल्या घरात आहे ना सुख, शांती, समृद्धी राहते बघा. आणि घरात पैशाची जर आपल्याला बरकत येत नसेल पैशाची, म्हणजे पैसा खूप येतोय पण टिकत नाही, असा आला पैसा की असा घरात काही ना काही फाटे फुटतात, काही ना काही अचानक खर्च निघतात की पैसे अचानक खर्च केले जातात. याच्यासाठी आपल्याला वरद महालक्ष्मी व्रत खूप छान असं प्रभावी असं व्रत आहे बघा. याच्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि पैशाला बरकत येते बघा. आणि महालक्ष्मीची आपण मनापासून पूजा केली ना तर महालक्ष्मी ही आपल्याला बरकत तर देते पण आणि सर्व काही देत असते बघा. महालक्ष्मी माता आपल्याला पैसा देते, संपत्ती देते, समृद्धी देते, ऐश्वर्य देत असते. त्याच्यामुळे आपल्या मनापासून हे व्रत करायचे असते बघा. त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर पूजा उरकायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला पूजा काढायची आहे. आता त्या सुवासिनीची ओटी भरल्यानंतर लगे पूजा काढायला घ्यायची नाही आपल्याला. जरा नंतर 1 तासाभराने आपल्याला ती पूजा काढून घ्यायची आहे. किंवा तुम्ही शनिवारी सकाळी सुद्धा काढू शकता ही पूजा. दुसऱ्या दिवशी सुद्धा काढू शकता.
मग जर आपल्याला त्या दिवशी काढायची असेल तर काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी काढू शकता. आपल्याला उदबत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी उदबत्ती लावायची आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत आणि माझी पूजा मान्य करून घ्या आणि माझ्याकडनं काही चुकले असेल तर माफ करा महालक्ष्मी माते, म्हणून आपल्याला त्या अक्षदा व्हायच्या आहेत बघा. आणि अक्षदा होऊन आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून आपल्याला कलश हलवून ही पूजा आपल्याला काढून घ्यायची आहे बघा. आणि अशी ही पूजा करायची आहे. आणि पहिल्यांदा पण आपल्याला पूजा मांडताना आव्हानात्मक आपल्याला महालक्ष्मीला माझ्या घरात तुम्ही या आणि तुमचा वास नेहमी राहू द्या म्हणून आपल्याला एक फूल आणि तांदूळ थोडेसे महालक्ष्मीला अर्पण करायचे आहेत बघा. आणि पान सुपारीचा आता आपल्याला गणपतीच्या नावाने एक पान सुपारीचा विडा, आपल्याला महालक्ष्मीच्या नावाने एक पान सुपारीचा विडा, आपल्या कुलदेवतीच्या नावाने एक पान सुपारीचा विडा, असे 5 विडे आपल्याला मांडायचे आहेत बघा पान सुपारीचे. या प्रकारे तुम्ही अशी संपन्न करू शकता बघा. आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणारे आपण स्तोत्र या दिवशी पठण करू शकता बरं का दिवसभरात. आणि चांगल्या मनाने आणि प्रसन्न मनाने हे व्रत करावे. कोणाविषयी आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर असे काही ठेवू नये भावना. प्रसन्न मनाने केलेली पूजा आणि आपले मन स्वच्छ ठेवून केलेली पूजा माता महालक्ष्मीला कधीही प्रियच असते बघा. त्याच्यामुळं तुमच्या घरात सुख, शांती, बरकती लाभो हीच प्रार्थना.